हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण विटॅमिन B12 असणारी भाजी करणार आहोत। ती म्हणजे कोणती तर ती तोंडल्याची भाजी करणार आहोत। इथं मी पावशर तोंडली स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते जे काप करून घेतलेत, पण काप करत असताना जास्त पातळही नाही आणि जास्त थिकही नाही असे मी हे काप करून घेते। ज्यावेळेला डॉक्टर आपल्याला म्हणतात की विटॅमिन B12 कमी आहे त्यावेळेला आपल्याला औषधच घ्यायला लागतं। फक्त एवढ्या एकाच भाजीमध्ये विटॅमिन B12 असतं, त्यामुळे ही सीझनेबल भाजी खायची म्हणजे खायची। आता आपण तोंडली सर्व कट करून घेतली, त्यानंतर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये थोडंसं मी तेल घातले आणि ही तोंडली जी आहे ती आपण परतून घ्यायची आहे। तुम्ही प्रत्येक वेळेला भाजी करूनच खाल्ली पाहिजे असं काही नाही, तुम्ही असं सॅलड सारखं सुद्धा आपण तोंडली खाऊ शकतो। इतका हा पौष्टिक असणारी भाजी आहे आणि सीझनेबल आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा ही भाजी मिळेल तेव्हा तेव्हा आपण ती खाल्ली गेली पाहिजे। आता मी अगदी थोडंसं मीठ घालते आणि ही भाजी परतून घेते। आता ही आपली तोंडली जी आहे ते परतून झाल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण आता त्याच कढईमध्ये भाजी करणार आहोत। तेल घालायचं, 2-1 चमचे तेल घातलं, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं, छान तडतडून द्यायचं। त्यानंतर एकदम चिमूटभर हिंग घालायचं आणि मध्यम आकाराचा एक कांदा घालायचा। त्याच्यापूर्वी मी बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे। हिरवी मिरची अगदी थोडीशी घालायची आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि कांदा अद्रक लसूणची पेस्ट छान अशी परतून घ्यायची। कांदा पूर्ण आपल्याला ब्राऊन करायचा नाही। त्यानंतर 1 चमचा धन पावडर, एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरायची आहे, कच्च्या जिऱ्याची पावडर वापरायची नाही। त्यानंतर हळद अर्धा चमचा, त्यानंतर बेडगी मिरची पावडर आणि आपलं लाल तिखट आवडीप्रमाणे वापरायचे। आणि बेडगी मिरची पावडर आहे ती फक्त कलर छान येण्यासाठी मी वापरत आहे, नाही वापरली तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपलं जे तोंडला आहे त्याला एक बाइंडिंग येण्यासाठी आपण 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि आता हे बेसन पीठ ह्या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं। मी तेलाचा कमीत कमी वापर करायचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला ड्राय वाटेल मसाला। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातले आणि हे सर्व पुन्हा एकदा मी व्यवस्थित परतून घेते। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। मगाशी सुद्धा आपण तोंडली परतत असताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने आपण मीठ घालायचं। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालते जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते खाली करपणार नाहीत। त्यानंतर आपण जी परतलेली तोंडली आहेत ती त्या भाजीमध्ये घालायची आणि सर्व मसाला आणि तोंडलं व्यवस्थित परतून घ्यायचं। आपल्या तोंडल्याला एक मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग आलंय, तुम्ही बघू शकता। प्रथमच जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीचा नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आता एक ताट ठेवलं आणि 2-1 मिनिटं मी छान अशी वाफ काढून घेतली, तुम्ही बघू शकता साईडनं तेल छान असं सुटलेलं आहे। आता हे सर्व मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत, 1 चमचाभर, आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। आणि पुन्हा 1-2 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घ्यायची, फक्त 2 मिनिट, जास्त वेळ लावायचा नाही। आणि 2 मिनिटांनंतर आपली ही तोंडल्याची छान अशी टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता, भाकरीसोबत खाऊ। विटॅमिन 12 भरपूर अशी ही तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे।
पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.